राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। संसार दुःखाचे मूळ सबुकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ। संसारामध्ये फक्त तळमळ आहे, दुःखाचं मूळ जर काही असेल तर हा संसार आहे। किंवा पुढे जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर जर तुम्ही अभ्यास केलात, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर जर तुम्ही चिंतन केलात, तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे कोणाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा फिरून इंद्राच्या। या मृत्यू लोकामध्ये, या संसारामध्ये इतकं दुःख भरून उरलेलं आहे की फक्त सुखाची कहाणी जरी ऐकावं म्हणलं तर कहाणी सुद्धा ऐकायला मिळणार नाही, इतका हा संसार दुःखरूपी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अरे इस्त्याच्या खेंड्यावर जर झोपलं तर झोप लागणार आहे का? तसा संसार सुद्धा त्या इस्त्याच्या खेंड्यासारखा आहे। इथे सुख आहे असं वाटतं, पण मुळात जर बघितलं तर सुख नाही, संसार दुःखरूपी आहे। किंवा पुढे जाऊन संत एकनाथ महाराजांच्या गाथावर जर तुम्ही अभ्यास केला तर एकनाथ महाराज काय म्हणतात, एकनाथ महाराजांनी तर संसारही केलेला आहे आणि संसार करता करता परमार्थही केलेला आहे। एकनाथ महाराज गर्भश्रीमंत होते, पण त्या एकनाथ महाराजांनी सुद्धा संसाराचं वर्णन करत असताना, संसाराचा अनुभव सांगत असताना एकनाथ महाराज काय म्हणाले, केवळ जोडवीर ब्रह्म संसार तयाचे नाम, येरवी निखळ ब्रह्म ते जन्म परमात्मे नाम। इथे सगळ्यांना माझं माझं आहे असं वाटतं, पण मुळात जर बघितलं तर तिथं कोणी कोणाचं नाही। या जगामध्ये दिसणाऱ्या सर्व वस्तू या जाणाऱ्या नाश पावणाऱ्या मिथ्या आहेत, आणि सत्य जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे। इथे एखादा सुद्धा असा व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, कारण संसार म्हणलं की कसल्या ना कसल्या पद्धतीचं त्याला दुःख आहे। मग भले तो दुःख वेगळं असेल, सगळ्यांचं दुःख वेगवेगळ्या प्रकारचं आहे। ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाही दुःख आहे, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला सुद्धा दुःख आहे। ज्याच्याकडे पैसा नाही तो दुःखात आहे। बघा कसं उदाहरण घ्या, आता पैशाशिवाय तर घरामध्ये बायको किंमत देत नाही, नातेवाईक किंमत देत नाही, समाज किंमत देत नाही। त्यामुळे याचं जीवन काय, पैशाच्या पाठीमागे हा रात्रंदिवस धडपड करतो। मग याचं संपूर्ण जीवन हे दुःखमय होऊन जातं, दुःखात निघून जातं। पैसा नसल्यामुळे याला दुःख आहे। मग ज्याच्याकडे पैसा आहे तो तरी सुखात आहे का? त्याच्या जीवनामध्ये सुद्धा सुख नाही, तो सुद्धा दुःखातच आहे। बघा तुम्ही, ज्याच्याकडे पैसा आहे, पैसा आला की मग काय होतं, त्याच्या पाठीमागे अहंकार येतो, आणि त्या अहंकारामध्ये मान मस्ती येते, मत येतो, अहंकार येतो, आणि त्यामध्ये माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि माणूस नको ते उद्योग करतो आणि पुन्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं। किंवा साधं उदाहरण घे, एखादा समजा श्रीमंत माणूस आहे, त्याच्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, सगळ्याच गोष्टी आहेत। अरे जेवणासाठी पंचपक्वान्नाचं ताट पुढे ठेवलेलं आहे, अनेक गोड पदार्थ ठेवलेले आहेत, पण याला खाता येत नाही कारण रोग झालेला आहे। हे काय आहे? दुःख आहे। झोपण्यासाठी पलंग आहे, गादी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण झोप नाही। म्हणून पैसा आहे त्यालाही दुःख आहे, आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो सुद्धा दुःखीच आहे। अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या दुःखाने माणूस ग्रासलेला आहे। संसार म्हणलं की दुःख आलंच। मग नाम हे साधन असं आहे, तुकाराम महाराज म्हणतात, नाम हे साधन असं आहे जे नाम घेतल्यानंतर काय होतं, दुःखाची निवृत्ती होते आणि आपल्याला सुखाची प्राप्ती होते। संपूर्ण वर्षामध्ये आता आपण या ठिकाणी अखंड नाम सप्ताहाचं निवेदन केलेलं आहे। मग फक्त काही लोक काय करतात, वर्षभर मंदिराकडे येत नाही, पण या 7 दिवसामध्ये कमीत कमी ते 7 दिवस तरी या मंदिरामध्ये येतात
कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, भजन करतात, कीर्तन करतात. मग इतर दिना दिवशी असू द्या, पण कमीत कमी या 7 दिवसामध्ये तरी त्याच्या मुखातून नामस्मरण व्हावं आणि त्याच्या जीवनातलं दुःख निघून जावं आणि त्याला सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून नामाचं महत्व सांगितलेले. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हरिपाठामध्ये, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं 2 वेळा म्हणतात. मग 2 वेळा का म्हणतात? एक वेळा म्हणले असं तर चाललं नसतं का? पण नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं 2 वेळा म्हणाले. तर त्याचं कारण असं आहे, पहिल्यांदा हरिमुखे म्हणाल तर दुःख निघून जाईल आणि दुसऱ्यांदा हरिमुखे म्हणाल तर सुखाची प्राप्ती. किंवा हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गडबडा करू नका. हरी बोला 2 वेळा करा. तर त्याचं कारण आहे, पहिल्यांदा हरी बोलाल तर जीवनातलं दुःख निघून जाईल आणि दुसऱ्यांदा हरी बोलाल तर आपल्या जीवनामध्ये सुख येईल. आणि आपल्या जीवनामध्ये कितीही सुख असेल आणि थोडंसं जर दुःख असेल तर ते दुःख माणसाला सुख भोगू देत नाही. 99% सुख आणि फक्त 1% जर दुःख असेल तर ते 1% दुःख माणसाला आपल्याला 99% सुख भोगू देत. फक्त कितीही सुख असेल तर थोडं दुःख असेल तर ते दुःख माणसाला सुख भोगू देत नाही. अहो, घागरभर दह्याला विरजण लावायला काय घागरभर दह्याची गरज आहे का? घागरभर जर दुधामध्ये चमचाभर जर दही घातलं तर त्याचं घागरभर दूध होऊन जातं, दही होऊन जातं. आता साधं उदाहरण घ्या, दशरथ राजाचं उदाहरण घ्या. दशरथ राजाकडे सगळ्या गोष्टी होत्या, कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. राज्य होतं, संपत्ती होती, वैभव, सगळ्या गोष्टी होत्या, पुष्कळ राण्या होत्या, पण पुत्र संतती नव्हती. एक मुलगा नव्हता आणि मुलगा नाही एवढं एकच दुःख त्या दशरथ राजाला, त्या असलेल्या अयोध्या नगरीचं जितकं काही सुख आहे ते सुख त्याला मिळू देत नव्हतं. पोरग नाही एवढं एकच दुःख, पण सुख भोगू देत नाही. हे कुणाचं सांगते मी तुम्हाला? मोठ्याने बोला. दशरथ राजाचं नाही, आपलं नाही. अजून ऐका पुढे जाऊ, देवाच्या बापाचं सांगते. मग देवाच्या बापाला जर दुःख चुकलं नाही तर मग आपलं काय? बरं, जाऊ द्या. दशरथ राजाला पोरग तरी नव्हतं, दुःख होण्याचं कारण तरी होतं. रावणाला काय काय होतं सांगा बरं? सगळ्या गोष्टी होत्या, कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. राज्य होतं, 80,000 बायका, सोन्याची लंका, त्या लंकेमध्ये 7 कोटी घरं सोन्याची, इंद्रजितासारखा मुलगा, कुंभकर्णासारखा भाऊ, मंदोदरीसारखी महान पतिव्रता पत्नी आणि बायका म्हणाल तर 80,000 बायका होत्या. आता पोरांना एक भेटायला तयार नाही. आणि संतती जर म्हणाल तर एका बायकोला 10 मुली आणि 1 मुलगा. सगळे देव डोक्याच्या बांधवडीत आहेत. शनी याच्या पायाखाली पालथा पडलेला दुःख होण्याचं कारणच नाही. सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा रावणाचं मन सीतेवर गेलं आणि रावणाला मरावलं. सीता नाही एवढं दुःख, पण तरी देखील मरावं लागलं. रावण ज्यावेळेस धरणीवर पडला त्यावेळेस मंदोदरी रावणाच्या पुढे आली आणि मंदोदरी रावणाला बोलायला लागली. अध्यात्म रामायणामध्ये हा प्रसंग आलेला आहे. मंदोदरी रावणाला म्हणाली, अहो, सौंदर्याच्या बाबतीत सीता माझ्या पायाच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाही, इतकी मी सुंदर, पण तरी सुद्धा तुमचं मन सीतेवर गेलं आणि तुम्हाला मरावं लागलं. मी सांगितलं होतं सीतेकडे लक्ष देऊ नका, बघू नका, पण तरी सुद्धा मी बघितलं आणि हे दुःख तुमच्या जीवनात. सगळ्या गोष्टी आहेत, पण सीता नाही एवढं एकच दुःख त्या रावणाला असलेलं जितकं काही सुख आहे ते सुख भोगू दिलं नाही.
म्हणजे नाम साधन कसं आहे, आपल्या जीवनामध्ये कितीही सुख असेल आणि थोडस जर दुःख असेल तर ते दुःख नाम साधनामुळे निघून जातं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अरे सुख असेल काय, दुःख असेल काय, या समाजामध्ये, या विश्वामध्ये, या जगामध्ये जितक्या काही वस्तू आहेत सर्व नाश पावणार आहेत, जाणार आहेत, मिथ्या आहेत. आणि सत्य जर काही असेल तर ते ईश्वराचं नाम आहे. म्हणून त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. संसार करता करता देवाची भक्ती केलं पाहिजे. या अंतःकरणामध्ये देवाचं रूप साठवलं पाहिजे. महाभारतामध्ये एक सुंदरशा प्रकारची कथा आलेली आहे. भगवान गोपाल कृष्ण कधीतरी अधून मधून आपल्या आत्याकडे राहायला यायचे. म्हणजे दिल्ली हस्तिनापूरला यायचे, आपल्या आत्याकडे राहायचे, कुंतीकडे राहायचे, पांडवाकडे वृत्तवशी करायच्या. आणि मग 2-4 दिवस झाले की मग 2-4 दिवस राहून पुन्हा दिल्ली हस्तिनापूर द्वारकेला निघून जायचे. आणि मग एक वेळा असंच काय झालं, कृष्ण भगवान आपल्या आत्याकडे आले आणि 2-4 दिवस राहिले, गप्पा गोष्टी झाल्या. आणि जात असताना आपल्या आत्याच्या पुढे गेले, कुंतीच्या पुढे गेले आणि हात जोडून आत्याला म्हणाले, आत्या, आणि जातो बरं का आता मी. मग ती कुंती देवाला काय म्हणते, अरे कृष्णा, तुला काही कळत नाही बघ. देवाला सुद्धा तुला काही कळत नाही असं म्हणण्याचा अधिकार कुंतीचा होता. ती म्हणे तुला काही कळत नाही. आणि आत्या असं काय म्हणते, काय कळत नाही. अरे कृष्णा, अरे एखाद्या गावाला जात असताना जातो असं म्हणू नये, येतो असं म्हणा. बर ठीक आहे म्हणे, येतो आता मी. मग ती पुन्हा कृष्णाला म्हणते, अरे कृष्णा, तुला काही कळत नाही बघ. अगं आत्या, आता काय कळत नाही. अरे कृष्णा, अरे आज बुधवार आहे, जाशील बुधी तर येशील कधी. हा जाऊ नको, आज राहायचंच. मग देवालाही काही जाण्याची घाई होती. त्या दिवशी देवाचा मुक्काम झाला. आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी, आणि आत्या येतो बरं का आता मी. मग ती कोणती पुन्हा देवाला म्हणते, अरे कृष्णा, तुला काही कळत नाही बघ. अगं आत्या, आता काय कळत नाही. अरे आज अमावास्या आहे, अमावास्याच्या दिवशी असं गावाला कोणी जातं का. आज जाऊ नकोस, आज राहायचंच. मग त्याही दिवशी देवाचा मुक्काम झाला. आणि मग तिसऱ्या दिवशी, आणि हे बघा त्या, आज बुधवारही नाही आणि अमावास्याही नाही, आणि आता येतो बरं का मी. आणि तुला जर माझ्याकडून काही मागायचं असेल, तुला काही मागून घ्यायचं असेल तर तुम्हाला माग. आता कुंती म्हणजे काही साधारण स्त्री नाही, तिचा अधिकार मोठा आहे, ती पांडवांची आई आहे. अहो एक वेळा संक्रांतीला वाण द्यायचं होतं. कौरवांनी मातीचा हत्ती केला होता आणि मातीच्या हत्तीवर गांभीर्य बसून ते वाण दिलं होतं. आणि ते पाहून पांडव ईर्ष्येला पडले आणि इंद्राबरोबर युद्ध करून इंद्राचा ऐरावत हत्ती आणला. आणि त्या ऐरावत हत्तीवर बसून त्या कुंतीने संक्रांतीचं वाण दिलं होतं. इतकी पराक्रमी मुलं तिची. ती काही असं काही मागणार आहे का उगत काही पण. ती म्हणाली, हे बघ कृष्णा, मी आजपर्यंत तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही, पण तू माग म्हणतोयस ना, तर मग मी मागते. पण त्याआधी तुम्हाला वचन दे की मी जे तुला मागेन तेच तुम्हाला दिलं पाहिजे. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. आणि मग देवाने कुंतीच्या हातावर हात ठेवला आणि वचन दिलं की तू जे मला मागशील तेच मी तुला देईन. हे बघ कृष्णा, तुझ्या कृपेने आम्ही सगळे जण सुखात आहोत. तुझी अखंड कृपा आमच्यावर आहे. आणि जर तुला काही मला द्यायचं असेल, आज तू माग म्हणतोय तर मग मी मागते. मला दुःख दे. जगाच्या पाठीवर देवाकडे दुःख मागणारी ही एकमेव स्त्री आहे.
देवाला आश्चर्य वाटलं. अगं त्या संपूर्ण जग आज माझ्या दारात उभं आहे. ते हातात जोडी घेऊन सुख प्राप्त व्हावं म्हणून सगळेजण सुखाची अपेक्षा करतात, सुख मागून घेतात आणि तू दुःख मागितलं. हो कृष्णा, अरे सुख आलं की सुखात मला तुझा विसर पडतो, तुझी आठवण येत नाही. पण दुःख आलं की त्या दुःखात पहिली आठवण तुझी येते, तुझा विसर पडू नये म्हणून दुःख दे. आणि मग देवाला तिला दुःख दे. तसं जीवनामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी झालेल्या. 4 दिवस सुखाच्या, 4 दिवस दुःखाच्या. सुखही निघून जाणार आहे आणि दुःखही निघून जाणार आहे. पण सुखामध्ये माणूस देवाला विसरतो, देवाची भक्ती करत नाही, देवाच्या नामाचा विसर पडतो. पण दुःख आलं की दुःखामध्ये आपण देवाची भक्ती करतो, नामस्मरण करतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, आणि सुख असेल काय दुःख असेल काय दोन्हीही निघून जाणार आहे. पण भगवंताचं नाम मात्र ते कालही आहे, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सत्य साच खरे नाम तो वाचे गरे, ये बंधनी उभय लोकी कीर्ती जने. तर फक्त मला दुःख दे. आता देह निर्माण झालेला आहे. या देहाला अनेक प्रकारची बंधन आहे. हा मनुष्य देह अत्यंत महत्वाचा आहे. अनेक जन्म घेत घेत आपण या मनुष्य देहामध्ये आलो. मग त्या इतर जन्मामध्ये आपण देवाची भक्ती करू शकत नाही, देवाचं नामस्मरण करू शकत नाही. म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर देवाची भक्ती केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. मग जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत त्या देहाने हे सगळं केलं पाहिजे. कारण देहाचा भरोसा नाही, देह जाणार आहे. आता आपला देह म्हणजे या प्लास्टिक बॉटल सारखा आहे. त्या प्लास्टिक बॉटलची किंमत काय आहे बोला? 10 रुपये. आणि या बॉटल मध्ये तुम्ही पाणी पिला आणि जर बॉटल रिकामी झाली तर मग बॉटलची किंमत काय येईल? 0, 0. आणि जर समजा तुम्ही आता या बॉटल मध्ये दूध घातला तर मग बॉटलची किंमत काय होईल? 50-60 रुपये. 50 रुपये धरून चला. जर तुम्ही या बॉटल मध्ये दूध घातला तर मग या बॉटलची किंमत होईल 50 रुपये. आणि जर समजा तुम्ही आता या बॉटल मध्ये दारू घातला तर भेटते काय? ते भेटते. घालायची नाही बरं का, फक्त किंमत सांगा. साधारणपणे 100 रुपये. जर तुम्ही या बॉटल मध्ये दारू घातला तर मग बॉटलची किंमत काय होईल? 100 रुपये. आणि जर समजा तुम्ही आता या बॉटल मध्ये तूप घातला तर मग बॉटलची किंमत काय होईल? 400. खूप स्वतः मागला तुम्ही 500, 600, 700. या बॉटल मध्ये जे आपण पदार्थ घालतो त्या पदार्थावरून त्या बॉटलची किंमत ठरवता येते. तसा आपला देह त्या बॉटल सारखा आहे. या देहामध्ये सुद्धा अनेक दोष आहेत, अनेक विकार आहेत. आणि त्या विकारांना बाहेर काढून या देहामध्ये आपण चांगल्या गोष्टी घालायच्या. चांगल्या गोष्टी घालून हा देह आपला पवित्र करायचा आहे, शुद्ध करायचा आहे. देह जाणार आहे, देह नाश पावणार आहे. या देहाच्या संबंधानं संत एकनाथ महाराज असं म्हणतात की जी वस्तू अनेकांच्या मालकीची आहे त्या वस्तूवर कुणीतरी एक जण स्वतःचा मालकी हक्क दाखवू शकत नाही. समजा गावामध्ये एखादी सामूहिक विहीर आहे आणि ती विहीर 5 जणांमध्ये आहे. त्या विहिरीसाठी 5 जणांनी पैसे दिलेले. मग आता कुणीतरी एक जण ही विहीर माझी असं म्हणू शकत नाही, कारण त्या विहिरीसाठी 5 जणांनी पैसे दिलेले. त्याचप्रमाणे एकनाथ महाराज म्हणतात की हा देह सुद्धा अनेकांच्या मालकीचा आहे.
या देहावर सुद्धा अनेकांचा अधिकार आहे. मग कोणाचा अधिकार आहे? मुलगा नात्याने आई म्हणते हा देह माझा, वडील म्हणतात हा देह माझा, पत्नी म्हणते हा देह माझा, मुलं बाळ म्हणतात हा देह माझा. या देहाला जीव म्हणतो हा देह माझा आहे आणि स्मशानाला अग्नी म्हणतो हा देह माझा आहे. मग इतके सगळेजण या देहाला माझं माझं म्हणत असतील तर आपण तर या देहाला माझं म्हणावं का? म्हणून देह बंधनामध्ये अडकलेले आहे. येणे तुटते बंधन. भगवंताच्या भक्तीमुळे मनुष्य या बंधनातून मुक्त होतो. आणि ज्यावेळेस आपण जन्माला होतो त्याच वेळेस आपला मृत्यू ठरलेला आहे. मृत्यूचा काळ ठरलेला आहे, मृत्यूची वेळ ठरलेली आहे, मृत्यूचे ठिकाण ठरलेले आहे, मृत्यूनंतरची सामग्री ठरलेली आहे, मृत्यूनंतरचे खांदेकरी ठरलेले आहेत, मृत्यूनंतर त्या शरीराला लाकडे ठरलेली आहेत आणि त्या चितेला अग्नी कोण देणार हे सुद्धा ठरलेले आहे. सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, फक्त मृत्यू अनेक शिल्लक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, अरे माशीला पण खालवण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्याच वेळेमध्ये माणसाचा जीव लागतो. हे काळाच्या घातली लोण्याची उंडी, माशी पंख पाखरी काही जण बसल्या ठिकाणी निघून गेली, काही जण जेवण करता करता, काही जणांनी कीर्तनामध्ये चालू केलं. म्हणून क्षणाचा सुद्धा या देहाचा भरोसा नाही. पुढे जाऊन तुकाराम महाराज असं म्हणतात, भाव जाते गाठी त्याची लाभ उठावठी. ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराप्रती भाव आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्याला भगवंताची प्राप्ती आहे. पण आता या जगामध्ये देवाची भक्ती करणारे लोक काही कमी आहेत का? लाखो कोट्यामध्ये लोक देवाची भक्ती करतात. अस्तेच्या महापुरी रिक्तादी कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तरी विपाई आणली. कृष्ण भगवान अर्जुना गीतेमध्ये सांगतात, अरे अर्जुना, देवाची भक्ती करणारे लाखो कोट्यामध्ये भक्त आहेत, पण सगळेजण देवाला प्रसन्न करून येऊ शकत नाहीत, कारण त्याच्या भक्तीमध्ये भाव नाही. पण त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. आता एक दृष्टांत मी तुमच्या पुढे ठेवते. शासनाच्या सगळ्या किंवा बऱ्या आहेत असं काही नाही आणि सगळ्यात वाईट आहेत असंही काही नाही. काय झालं तुमच्या महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी एक शासनाची सुविधा आली होती, एक शासनाची स्कीम आली होती आणि सगळ्या म्हाताऱ्यांना वाचता लिहिता यावं हा त्या स्कीमचा उद्देश होता, साक्षरता अभियान. मग काय झालं, सगळ्या म्हाताऱ्यांची शाळा चालू झाली. आता म्हातारे म्हटल्यानंतर कशा असतात बरं? ज्यांना कानाला नीट ऐकू येत नाही, डोळ्याला नीट दिसत नाही, तोंडाला नीट बोलता येत नाही, अरे अननसा आई, ज्यांच्या गौऱ्यांना स्मशानभूमीत गेलेले आहेत त्यांना शिक्षणाची काय गरज आहे सांगा बरं? का डॉक्टर व्हायचंय, का इंजिनियर व्हायचंय, लेक्चर व्हायचंय, काय व्हायचंय? पण चला शासनाची स्कीम आहे म्हणून असे बरेच म्हातारे आणि बऱ्याच म्हाताऱ्या वर्गात बसले आणि या म्हाताऱ्यांना शिकवण्यासाठी खूप शिकले, खूप शिकले, पण तरी नोकरी लागली नाही. म्हणून ज्यांना लागलं होतं यड ते यम यडडी यडबी 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 हे लोक त्यांना शिकवण्यात ते तसे आणि हे असे. आणि योगायोगानं बघा म्हाताऱ्यांना धड दिवसा दिसत नाही आणि यांची शाळा होती रात्रीची. मग काय करायचं, सगळ्या म्हाताऱ्याची शाळा भरली, सगळे म्हातारे वर्गात भरले
आणि मग गव्हर्नमेंटनं शासनानं प्रत्येक वर्गाला वस्तू दिलेल्या होत्या. खंदीर, खडूचे बॉक्स, गुंडाळखोळे सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या. प्रौढ शिक्षणाचा वर्ग भरला, रात्रीची शाळा भरली, सगळे म्हातारे जमा झाले आणि योगायोगानं लाईट गेली. आता इन्व्हर्टर नाही, जनरेटर नाही, ऑटोमॅटिक ट्यूब नाही, इमर्जन्सी लाईट नाही, कसलीही सुविधा नाही आणि खंबीर पेटवल्याशिवाय तर पर्याय नाही. एक म्हातारी म्हणजे शिक्षकाला, मास्तर तोंड काय बघत हो, खंबीर पेटव. खरं तर अंधारात तोंड दिसत नाही, पण जर समजा दिसलं तर आता या वयात म्हातारीचं तोंड कशाला मास्तर बघ. मग त्या शिक्षकाने काय केलं, म्हातारीच्या बोलण्याचा शाब्दिक अर्थ दिला. आता समाजामध्ये असे काही लोक असतात, जसं बोलत तसं त्या शब्दाचा अर्थ घेत असतात. शाब्दिक उदाहरण, आता उदाहरण देऊन तुला सांगते म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. काय झालं, एकाला विंचू चावला आणि तो डॉक्टर कडे गेला. डॉक्टरांनी म्हणलं हा मलम घ्या, आणि ज्या ठिकाणी विंचू चावला त्या ठिकाणी हा मलम लावा. यानं तेच केलं, मलम घेतला, थेट पाटलांच्या शेतात गेला आणि त्या दगडावर बसल्यावर विंचू चावला, त्या दगडावर मलम. शाब्दिक अर्थ. एका आईनं मुलीला सांगितले, बघ बाळा, आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, घर झाडून काढ, घर स्वच्छ कर आणि पाहुणे बघून कचरा टाक. मुलगी हुशार होती. पुणे विद्यापीठात मुलीचं शिक्षण झाले. मुलीनं तेच केलं, घर झाडून काढली, घर स्वच्छ केली आणि पाहुणे आल्यावर पाहुणे बघूनच कचरा टाकली. असे काही शाब्दिक अर्थ असतात. तसं म्हातारीनं मास्तरला काय म्हणली, मास्तर तोंड काय बघत हो, खंबीर पेटव. मास्तर वेल एज्युकेटेड असल्यामुळे शिक्षकांनी काय केलं, म्हातारीच्या बोलण्याचा शाब्दिक अर्थ घेतला आणि खंदेरावरती रॉकेल उतरले. खंदेला पेटवून सोडलं. पुन्हा बरं का, सगळ्या हॉलमध्ये धुरच धूर, धुरच धूर. म्हातारा म्हातारींचा एकच आवाज, म्हाताऱ्या म्हातारीच्या पुत्यानं ते हॉल सगळं भिजून गेलं. 2 मिनिटात कोरडं क्षेत्र उलटा खाली आलं. मग त्या शिक्षकांनी काय केलं, त्या खंडेराची कात काढली आणि ती कात काढून तो आपल्या या जागेवरती दिसायला लागला. खंडेराच्या कातेला काजळे आणि आतून आणि मास्तर दिसायला लागला बाहेरून. का स्वच्छ होईल. मग ती म्हातारी शिक्षकाला म्हणाली, मास्तर ये डाटा थोडा थोडा आला मला शिकवायला आणि ती काळजी करत. आणि मग त्या म्हातारीला त्या खंडेराची कात घेतली आणि त्या कातेला आतून स्वच्छ करायला लागली. आणि मग तेव्हा ती कात खंडेला लावल्यानंतर तेव्हा त्या खंडेराचा प्रकाश पडला. तसा आपला देह सुद्धा त्या खंडेला सारखा आहे. या देहामध्ये विकार आहे आणि भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. खरी भक्ती कशी आहे, जो भक्ती बाहेरून नाही अंतर्वातून करतो. जो बाहेरून भक्ती नाही आतून करतो, ज्याचा अंतःकरण शुद्ध झालेले, ज्याचा परमार्थ बाहेरून नाही आतून करतोय, तो खरा भक्त आहे, तोच खरा संत आहे, तोच खरा साधक आहे. म्हणून भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. मग भक्ती करत असताना भक्तीमध्ये भाव असला पाहिजे, शुद्ध अंतःकरण असले पाहिजे. आता साधं उदाहरण घ्या. आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवतो. मग ते पूजा करण्यासाठी आपण एका ब्राह्मण बुवाला बोलवतो. इथे आहेत का गावामध्ये ब्राह्मण बुवा? आहेत का इथे कीर्तनामध्ये? नाही.
काही प्रॉब्लेम नाही बरं का. मग आपण ती पूजा करण्यासाठी ब्राह्मण गोळा बोलावतो. मग ते ब्राह्मण गोळा येतात, पूजा मांडून पूजेला सुरुवात करतात. मग आता आपण त्यांना काय म्हणतो, पाहुणे येणार आहेत, पोथी सावकाश वाचा, पूजा सावकाश करा. आता याचं सगळं लक्ष कुठे असतं, पूजेसाठी येणारे पाहुणे असतात, ते पाहुणे याच्या बाहेर घेऊन नाही, याचं सगळं लक्ष त्या आईलाकडे. मग त्या ब्राह्मण गोळाने म्हणलं, डोळ्याला पाणी लावा. यानं काय केलं, आपले डोळे सोडले आणि त्या ब्राह्मण गोळाच्या डोळ्यात कुठे टाकलं, कारण सगळं लक्ष कुठे आहे, आईलाकडे आहे. आणि मग तेवढ्यात काय झालं, पूजाला सुरुवात झाली, इतक्यात लगेच पाहुणे आले. पाहुणे आल्याबरोबर लगेच मला पाहुणे आले लवकर. आता म्हणला पाहुणे आले सावकाश वाचा, आणि तेवढ्यात मुला लगेच आवडून घ्या. आता कसं आवडायचं, आता आधीच 12 मोठं पाणी पिला तो ब्राह्मण हुआ काही साधा होता का, एका दिवशी 4-4, 5-5 पूजा करणारा ब्राह्मण होता, तो काही साधा नव्हता. त्या ब्राह्मणाने काय केलं होतं सांगू का, 5 अध्याय तर 1 अध्याय करून सोडलं, शॉर्टकट मार्क काढलेला होता. मग काय बघायचंय, चालू झाली पूजेला सुरुवात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, लीलावती कलावतीला म्हणाली, कलावती लीलावतीला म्हणाली. पाण्यात डोळे कथा खाण्यात वावराली, पौर्णिमेला संक्रांतीला पुरावला, कीर्तनला आंतरा मुली विखाय भुंकून पाहिल्यानंतर वडाच्या शिष्याकडे बोलवले, कथा आडखाल्याकडे काट करून बसले. पाहुणेला आपल्या कसा लगून विधान लोकांना त्यांना रामायचा पाचवा देता सत्यनारायण महाराज की झाली पूजा. आरती पण अशीच झाली. मग अशी भक्ती केल्याने भगवंताची प्राप्ती होणार आहे का. आता आपल्याला जर पूजेची काही गरज नसेल तर मग त्या ब्राह्मणाची काही चुकी आहे का, त्यांची काही चुकी नाही. आपण काय करतो, कसं सगळेजण करतात म्हणून करायचं. अरे भक्ती कशी असतात. नामदेव महाराज पहिल्यांदाच मंदिरामध्ये गेले, त्या नामदेव महाराजांनी तेवढ्या सांगितलं, कारण नामदेव महाराजांच्या भक्तीमध्ये भाव. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भाव जाते गाठी त्याची नाव उठावती. आता आपल्या सगळ्यांना विठोबाचं भजन घ्यायचं आहे, त्यानंतर मग पुढच्या विषयाला सुरुवात करू. तुम्ही सगळेजण आपल्याला घ्या, आपल्याला घ्या पाठीमागची लक्ष द्यायचे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगलाही काळ येतो आणि वाईटही काळ येतो.
माणूस कितीही हुशार असेल, कितीही विद्वान असेल, जर त्याची वेळ वाईट चालू असेल तर त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्याच्याकडून नको ते कार्य होते. पांडवांनी सोप्याचा डाव खेळला आणि त्या खेळामध्ये पांडवांनी आपलं सर्वस्व हरवले, राज्य हरवले, स्वतः हरले आणि शेवटी खेळता खेळता डावामध्ये द्रौपदीला हरवले, बायकोला हरवले आणि बायकोला सुद्धा हरवले. मग दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, अरे दुःशासना, जा त्या द्रौपदीकडे आणि द्रौपदीला या सभेमध्ये घेऊन ये. कारण द्रौपदी आता पांडवाची बायको राहिली नाही, ती आमची दासी झालेली आहे. जा आणि तिला या सभेत घेऊन ये. मग तो दुःशासन त्या द्रौपदीच्या महलात गेला आणि घडलेल्या त्या दुःशासनानं सर्व प्रकार द्रौपदीला सांगितले. पण द्रौपदीनं त्या सभेत येण्यासाठी नकार दिला. पण तरीही दुःशासन जबरदस्तीने तिचे केस ओढत तिला ओढायला आणि ती द्रौपदी स्वतःचं रक्षण करायला लागली. त्या दुःशासनाला ती शिव्या द्यायला लागली, अरे दुःशासना, मला सोडून दे, मला त्रास व्हायला लागलाय, माझे केस सोडून दे. पण तरी त्या दुःशासनाला द्रौपदीचं काहीच ऐकलं नाही आणि तिचे केस ओढत तिला त्या सभेमध्ये आणले. दुर्योधनाला दुःशासनाला सांगितलं, दुःशासना, ओढ तिची साडी, लग्न कर तिला आणि आंधळ्याची पोरं आंधळी नसतात तिला करू. दुःशासनाने द्रौपदीच्या साडीला हात लावला. आता तो ती साडी ओढणार, तिची साडी फेडणार. इतक्यात त्या द्रौपदीनं त्या साडीला दोन्ही हात घट्ट धरले आणि ती स्वतःचं रक्षण करायला लागली. पण हा दुःशासन मला ऐकणार नाही म्हणून ती स्वतःचं रक्षण करायला लागली. ती मदतीसाठी सगळ्यांना बोलवायला लागली. पण कोणीही त्या द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी पुढे यायला तयार. भीष्माचार्यांना म्हणाले, हे पितामहा, मी तुमची सोन आहे, मी पूर्ण बंधू आहे, माझं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. गुरु द्रोणाचार्यांना बोलावले. तिचे 5 पती पांडव पुढे बसलेले होते, त्यांनाही ती मदतीसाठी बोलवायला लागली. पण कोणीही द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी, तिची लाभ राखण्यासाठी, तिची मदत करण्यासाठी पुढे यायला तयार नाही. त्या सभेमध्ये ती लढायला लागली आणि एका बाजूला द्वारकेमध्ये कृष्ण भगवान जेवणासाठी बसलेले, देवाच्या पुढे पंचपक्वान्नाचं ताट वाढलेले आणि देवाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागले. आणि एका बाजूला ती द्रौपदी मदतीसाठी सगळ्यांना बोलवायला लागली. अरे एखादी गाय जसं खासकाच्या हातामध्ये सापडून, मग त्या गायीला ज्या वेदना होत, त्या गायीला जे दुःख होत, त्या गायीची जशी अवस्था होती ती अवस्था त्या द्रौपदीची झाली. कोणीही त्या द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी पुढे यायला तयार. आणि मग शेवटी त्या द्रौपदीला हे कळून चुकलं की आता दुःशासन असेल, भीष्माचार्य असेल, गुरु द्रोणाचार्य असेल किंवा माझे 5 पती पांडव असतील, हे कोणीच माझं रक्षण करू शकणार आणि मला या संकटातून बाहेर काढणार, माझं रक्षण करणार, मला या भवसागरूपी संसारातून तरुण नेणार माझा कृष्ण आहे, माझा भाऊ.
माझा सखा. शेवटी तिला देवाची आठवण आणि त्या साडीला धरलेले हात सोडून देवावर पूर्ण विश्वास ठेवून देवाला समर्पित झाली आणि त्या साडीला धरलेले दोन्ही हात सोडून दिले आणि दोन्ही हात जोडून देवाला बोलवायला. तो दुशासन तिची साडी ओढायला लागले आणि एका बाजूला देव प्रसन्न झाला आणि देव त्या द्रौपदीला साड्या पुरवायला. साडी ओढता ओढता हजारो साड्या दुशासनाला ओढला आणि देवाने हजारो साड्या द्रौपदीला साडी ओढता ओढता दुशासनाला मूर्छा यायला लागली. पण तरीही तो दुशासन तिला सोडायला तयार आणि मग शेवटी देवाला राग आला आणि देवाने आपलं पिवळं पितांबर द्रौपदीच्या अंगावर टाकलं आणि त्या पितांबराचा लख शापकाचा प्रकाश आणि आपल्या हातात सुदर्शन चक्र देवानं द्रौपदीच्या बाजूला आणि ते सुदर्शन चक्र तिचं रक्षण करायला. मग तेव्हा त्या दुशासनाच्या भावाने त्याला सांगितलं, अरे दुशासना सोडून दे, आता त्या द्रौपदीच्या साडीला हात लावू, कारण आता जर तू तिला हात लावला तर तुझा मृत्यू होईल. अशा प्रकारे देवानं द्रौपदीचं रक्षण केलं आणि द्रौपदी वस्त्रहरणाचा हा प्रसंग संपला. लक्ष द्यायचं. थोडा काळ निघून गेला, थोडा वेळ निघून गेला आणि मग थोड्या वेळेनंतर कृष्ण भगवान आले आणि देवाला असं वाटायला लागलं की आता द्रौपदी माझी स्तुती करेल, माझं कौतुक करेल, माझ्याशी जरा छान बोलेल. पण घडलं उलटच. द्रौपदी आली आणि द्रौपदी देवाला रागायला लागली, अरे कृष्णा, द्रौपदी माझी बहीण आहे असं म्हणतो, सखी आहे असं म्हणतो. अरे मग ज्यावेळेस तू दुशासन माझ्याकडे आला आणि माझे केस धरून ओढायला लागला, त्याच वेळेस जर तू आला असता तर किती बरं झालं. आज मला इतकं दुःख झालं असतं का, आज मला इतक्या वेदना झाल्या असत्या का. देवानं द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी तो दुशासन तुझ्याकडे आला, तुझे केस धरून तुला ओढायला लागला, त्यावेळेस तू त्या दुशासनाला शिव्या द्यायला लागलीस, तू स्वतः तुझं रक्षण करायला लागलीस. पण तू मला बोलावलीस का? तू मला बोलवले नाही, तुला माझी आठवण आली नाही. तू जर मला तेव्हा बोलावली असती तर तेव्हा आलो असतो आणि तुझं रक्षण केलं, पण तू मला बोलवली नाही. बरं जाऊ दे, दुशासनानं तुझे केस ओढून तुला त्या सभेमध्ये नेलं आणि तुझ्या साडीला हात लावला. मग तू मदतीसाठी सगळ्यांना बोलवायला लागलीस. पण ज्यावेळेस तुला हे कळून चुकलं की मी कुणी तुझं रक्षण करू शकणार नाही, तेव्हा शेवटी तुला माझी आठवण आली. तुला बोलवायला उशीर झाला म्हणून मला उशीर झाला. तू जर मला आधी बोलवली असती तर मी तेव्हा आलो असतो आणि तुझं रक्षण केलं. आणि भक्ताला यावं, देवाला यावं जावं लागत नाही. देव आपल्या भक्ताच्या जवळ आहे. ज्या ज्या वेळेस आपल्या भक्तावर संकट येतं त्या वेळेस देव आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढतो. काय करत नाही देव भक्तासाठी. अरे अर्जुनाच्या रथावर सारथी झाला, जनाबाई बरोबर दळून दळून लागला, गोड काकाचे भांडे घालू लागला, मडके बाबू लागला, चोखा बरोबर त्याच्या बायकोचं बाळण केलं. काय केलं नाही देवा भक्तासाठी. संत एकनाथ महाराज, त्या एकनाथ महाराजांच्या घरामध्ये देवानं कावडीनं पाणी, कारण संतांच्या घरामध्ये काय आहे, सुख आहे. भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ मोठा होती. पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गोळा जिंकू जाणे कळी काळ. असा जो भक्त आहे तोच कळी काळावर सुद्धा विजय मिळवू शकतो, इतकी त्याची सत्ता असते. असो, आता कीर्तनाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातला एक प्रसंग तुमच्या पुढे होते.
कारण तुकाराम महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक वेळा भेटी झाल्या आणि तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणून त्या संस्कृत श्लोकापासून मी त्यांच्या जीवन चरित्रामध्ये प्रवेश करते. प्रतिपचंद्र लेखे वरधे विष्णु वंदिता शहासिनो शिवशेष मुद्रा भद्राय राजती. ओम नमः शिवाय आणि सर्व जाती धर्माचे शिवपेटीवर रायरी शिवाचा आणि बघता बघता आदिलशाहीच्या आधिपत्याखाली असलेला तोरणा कोंढाणा पुरंदर प्रतापगड राजगड आणि जाऊनचा संपूर्ण भाग स्वराज्यात सामील आणि निवारला विजापूरच्या दरबारात विजापूरचा दरबार विजापुरी दरबार भरलेला बापरीवर बापरी जाऊन यहाँ आणि क्या बड़ी बेगम साहिबा उठा हमारे दरबार में कोई मर्द नहीं जो शिवाजी को पकड़ ला आणि अफजल खान आणि त्या अफजल खानानं विजापूरच्या दरबारात पहिले सावीराम मैं लेके आऊंगा शिवाजी को शिवा डोंगर का चूहा मैं लेके आऊंगा जिंदा या मुर्दा. आणि अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी पकडण्यासाठी हजारो सैन्य घेऊन मोहिमेवर निघाला. पण अफजल खान सातारा मार्गे प्रतापगडाला गेला. जवळचा मार्ग सोडून सोलापूर मार्गे तुळजापुराच्या जवळ तुळजापूरच्या मंदिराचे कळस नजरेसमोर येत होते. खानाने कृष्णाची बात करायची. या जागेला हिंदू लोक फार मानतात का? होय खान साहेब, आम्हा हिंदूंना या जागे इतकी पवित्र दुसरी जागा जशी आपल्याला मक्का. खामोश, आमच्या मक्केची तुलना या तुझेबरोबर करतो. हा तो शिवाजीचा देवणा. खानाचे खरे रूप प्रकट झाले होते. खान म्हणजे इस्लामचा बंदा, काफिरांचा करदंता, बंडखोराचे शिरकांत. खानाने तुळजापुराकडे बोट लुटा ते शिरा दिसेल ती मोठी फोडत खानाने देवळात प्रवेश केला.
तुळजापूरची भवानी नजरेसमोर येत होती. अष्टभुजा, पायाशी तिने महिषासूर धरला होता. हातातील शस्त्र जणू महिषासुराला छेदित होते. देवी शांत नजरेनं खानाकडे पाहत होती. खान ओरडला, ए भूते काफरान, बताओ मुझे तेरी करामत, बताओ तेरी आत्मा. खानाचा हात उचलला, मूर्तीवर घाव पडला. मूर्ती कलली, भंगली, फुटली. खानाच्या प्रत्येक प्रहाराबरोबर खान मोठ्या मोठ्याने हसत होता. मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या. तुळजापूरचे मंदिर लुटण्यात आले, उद्ध्वस्त करण्यात आले. आणि ही वार्ता गडावर शिवाजी राजांना समजली. खान कपटी होता, धूर्त होता, वेळ प्रसंगी संधी साधून दगा फटका करणारा होता. खानाचे व्याप राजांच्या लक्षात येत होते. राजांच्या चिंता दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. राजांचं मन कशी बनत चाललं होतं. आणि इकडे अफजल खान तुळजापुरातून पंढरपूरला निघाला. आणि ही वार्ता पंढरपुरातल्या काही बडव्यांना समजली. आणि विठेवर असलेल्या पांडुरंगाची मूर्ती एका विहिरीमध्ये लपवून ठेवण्यात आली. खान पंढरपुरात आला आणि आपली ताकद दाखवण्यासाठी, आपली दहशत बसवण्यासाठी अफजल खानाने पंढरपुरात आपले प्रयोग सुरू केले. हिंदूच्या स्त्रियांना घराबाहेर काढण्यात आलं, त्यांना नग्न करण्यात आलं आणि पंढरपुरात त्यांची भिंड काढण्यात आली. नंग्या तलवारी बाहेर काढण्यात आल्या. कोण हे हिंदू हमारे सामने आने वाला बोलेल त्याची जीभ कापली जाऊ लागली. आणि संपूर्ण महाराष्ट्रात आराध्य दैवत पंढरपूर लुटण्यात आलं, राख करण्यात आलं. खानाने पंढरपुरात गाय कापली आणि पंढरपुरात अफजल खान सरळ प्रतापगडाच्या पायथ्याला. प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर तानाची लाल शाम्या वाजल्या. आणि त्या शाम्यात महाराजांची आणि अफजल खानाची भेट. खान शिवाजी महाराजांना आली आणि दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. पाठीत खंजीरीने घाव करण्याचा प्रयत्न केला. दाबून घेऊन मारण्याचा प्रयत्न. पण इतक्यात शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनख्याने त्या अफजल खानाचं पोट फाडून टाकलं आणि त्याच्या पोटाच्या आपल्या बाहेर काढलं आणि त्या अफजल खानाचा वध केला. हे प्रतापगडचे
इकडे आलं. कीर्तनात चोरदारी म्हणजे फक्त शोभेची वस्तू नाही, तुम्ही माझ्या अष्टप्रधानापैकी एक संरक्षक आहात, बॉडीगार्ड. माझ्यावर कोणी धावत आलं तर त्याचं मोठा पाडायचं काम तुमचं आहे. पाडता का? असं वेळ संपलेली. पहिल्यांदाच आपल्या या गावामध्ये येण्याचा योग आला. खर तर कदर हे गाव, या गावाला कीर्तनाची परंपरा लाभलेली आहे आणि माझे वडील सुद्धा अनेक वेळा 20-25 वर्षापूर्वी या गावामध्ये आले होते शक्तीमध्ये जाण्यासाठी. हा, शक्ती सोहळ्यासाठी आले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत थोडा गॅप पडला. मी आले आता 15-16 वर्ष झाली वाटतं. खूप छान नियोजन केलं आणि खरं तर ही सेवा माझ्याकडे आली त्याबद्दल मी मला भाग्य समजते, कारण तुम्ही सगळे विद्वान आहात. खरं तर तुमच्या पुढे मी बोलावं इतकी माझी योग्यता नाही, पण नियोजन खूपच छान केलेलं आहे. सर्वच कलाकार उत्कृष्ट आहेत, सर्वांची साथसंगत छान झाली आणि जर बोलता बोलता एक शब्द चुकीचा गेला असेल तर तुम्ही सगळेजण भाग्यवंती हुशार आहात. तुमच्या उदाहरण क्षमा करा आणि झालेली सेवा मी भगवंताच्या पायी समर्पित करते आणि या सेवेला पूर्ण विराम देते. आरवी पाटील क्रिएशन आमच्या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा.